नमस्कार. मी श्रीकांत ढालकर, रत्नागिरी. आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की अनेक जण आपल्या प्रकृतीनुसार आपली तब्येत तिच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारीवरती अनेक औषधोपचार घेतात. काही मुद्दामून डॉक्टरांचा सल्ला असतो की तुम्हाला आता ब्लड प्रेशरचं हे तुम्ही उंबरठ्यावर आहात किंवा तुम्ही डायबिटीस तुम्हाला आता म्हणजे त्याच्याही उंबरठ्यावर आहात असं तेव्हा सजग करतात आणि सांगतात. त्याला सांगतात तुम्हाला योगाची आवश्यकता आहे, तुम्ही योगतज्ञाकडे जावा असं सांगतात. आणि बऱ्याच पालकांची ही अशी तक्रार आहे की आमचा आता एवढा मुलगा मोठा झाला, एवढी मुलगी मोठी झाली, पण भयंकर पॅनिक होते, चिडते भयंकर आणि कुठलं मनाला येत नाही, कुठलं पटत नाही गोष्ट वगैरे वगैरे. अशा अनेक गोष्टी तक्रारी असतात. तर ह्या सगळ्यावर एक सारासार विचार करून काही गोष्टी मांडाव्याशा वाटल्या आणि म्हणून हा एक विचार मांडण्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्यासमोर आलो आहे. प्रथम एक ओंकार करूया आणि आपण ह्या बोलायला सुरुवात करूया. हरिओम. आज अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या हातातही नाही आहेत. मुळात असं आहे की कुठलंही तुम्ही कितीही औषधं करा किंवा कितीही व्यायाम करा किंवा कितीही अनेक सुविधा आपण उपलब्ध करून घेतल्या तरी देखील आपल्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी डोकं वर काढतातच. याला कारण एवढं असं आहे की बऱ्याच जणांचा एक समज किंवा गैरसमज असा आहे की मी योगाला जातो असं बरेच जण सांगतात, पण प्रत्यक्षात जर तुम्ही पाहाल तर ते कुठेही योगाला जात नाहीत. तर कशासाठी जातात? तर ते व्यायामासाठी जातात. आता नुसता व्यायाम करायचा म्हटला तर शरीराचा फिटनेस किंवा शरीराची जी आपली ठेवण आहे त्याच्यामध्ये बदल निश्चित काही वेळेला घडू शकतात, घडतातही. पण त्या शरीराच्या बदल चांगला बदल घडत असेल तर तो चांगला बदल घडण्याच्या बरोबरीने आपल्या मनाची स्थिती जर योग्य पद्धतीने जडणघडण त्याची झाली नाही, त्या मनावरती योग्य पद्धतीने संस्कार झाले नाहीत, तर मात्र आपल्या शरीरावर जो खरा परिणाम दिसायला पाहिजे किंवा योग्य पद्धतीने उपचार व्हायला पाहिजे तो होत नाही. याला कारणच हे आहे की तन आणि मन या दोन्ही गोष्टी जेव्हा एकरूप होऊन आपण तो आसनांचा प्रकार किंवा व्यायामाचा प्रकार करू तर निश्चितच आपल्याला त्याच्यापासून तो आनंद घेता येईल आणि त्या आनंद घेता घेता आपल्या शरीरावरती तितकाच मनाबरोबर जसा मनावर संस्कार करणार त्याचबरोबर शरीरावर पण तितकाच चांगला परिणाम होणार आहे. गोष्ट अशी आहे की आपला निगेटिव्हनेस इतका वाढत चालला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा शरीरावर कसा कसा परिणाम होतो हे थोडक्यात सांगतो. आता निगेटिव्हनेस कसा वाढत चालला आहे इन द सेन्स, जसं रस्त्यावरती आपण बघतो अनेक ठिकाणी असे काही रस्ते आहेत की त्या ठिकाणी ट्रॅफिक होतंच. मग अशा वेळेला ज्या वेळेला त्या फोर व्हीलरची जशी रांग पाठीपाठी लागत जाते त्या प्रत्येक फोर व्हीलरमधला किंवा एखादी एस टीसुद्धा मध्ये असते, त्याच्या पुढे पाठीही कुठेतरी अशी एस टी असते आणि त्या प्रत्येक एस टीतला प्रत्येक मनुष्य किंवा त्या फोर व्हीलरमधला प्रत्येक मनुष्य पहिलं वाक्य काय काढत असेल? चला आता काय बघायला नको, तासभर इथे राखण लागलेली आहे, तासभर राखण लागली, आता काय भाऊ नेहमीचीच बोंब आहे, काय नाही अर्थ नाही ते नाही, असं लगेच पूर्णपणे सगळ्या गाड्यांमधले सगळे लोक एवढं बोलत असतात, निगेटिव्ह बोलत असतात. माझं म्हणणं असं नाही, ते मग लगेच असे पण विचार नाही असतात अगदी अगदी पॉझिटिव्ह आम्ही बोलतो चला आता सुटणार आहेत गाड्या, असं नाही. ते आतून यायला लागतं. तो आतून येणारा जो निगेटिव्हनेस आहे तो आतून पॉझिटिव्हनेस कसा येईल यासाठीचं जे पूरक वातावरण करायचं असतं ते म्हणजे योग, आसन आणि योग. त्या माध्यमातून ते मिळवता येतं, त्या ओंकारातून ते मिळवता येतं. आणि म्हणून तो निगेटिव्हनेस जसं प्रत्येकजण काढतो गाडीतला, त्यामुळे तिथलं वातावरण हे पूर्णपणे निगेटिव्ह होतं, नकारात्मक होतं आणि म्हणून आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. एक डॉक्टर इसारो इमाटो नावाचे जे शास्त्रज्ञ, जापनीज शास्त्रज्ञ, आपण वाचलं असेल, यूट्यूब बघत असाल किंवा त्याच्यामध्ये असेल, तर त्यांनी ह्या पाण्यावरती प्रयोग केला आहे.
काय केलं आहे तर एका पाण्यामध्ये म्हणजे एका पाण्याच्या भागावरती, एका पाण्याच्या त्या पाण्यावरती अनेक वाटेल तसे सपासप काठीने वार ओढले, त्याला वाटेल तशा शिव्या घातल्या, त्याला वाटेल तसे त्याच्यावरती घाणेरडे संस्कार केले. आणि एका पाण्याच्या भागावर त्या पाण्यावरती त्याने अतिशय सुंदर गाणं, शास्त्रीय संगीत, त्याचबरोबर भगवंताचं नामस्मरण, भगवंताचे काही सुंदर श्लोक, संस्कृत श्लोक असं त्याच्यावरती संस्करण केलं. तर दोन्हीही सूक्ष्मदर्शकाखाली जेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोध लावण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा ते सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं, त्यावेळेला हे जे धब्बे म्हणजे जे वाईट संस्कार केले होते, शिव्या घातलेल्या होत्या, त्या पाण्यावरती ते जेव्हा बघितलं, त्याच्यामध्ये अक्षरशः काळे धब्बे, प्रचंड धब्बे आणि बेकार दिसत होतं. पण तेच जर ज्यांच्यावरती चांगले संस्करण झालेलं आहे, ज्याच्यावरती संस्कृत श्लोक किंवा सुंदर शास्त्रीय संगीत वगैरे गायलेलं आहे, त्या पाण्याचं जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करण्यात आलं, त्याच्यावरती अतिशय सुंदर क्रिस्टल तयार झाली होती. अतिशय सुंदर कलाकृती त्या ठिकाणी त्याला बघायला मिळाली होती की अशी कलाकृती दुसरा मनुष्य करूच शकत नाही. इतकं सुंदर त्याच्यावरती त्या कलाकृतीमध्ये त्याला ते काय म्हणायचं, त्याला क्रिस्टल्स ती पाहायला मिळाली. म्हणजे पाण्याला भावना आहेत हे त्यांनी आणखीन काही लिहून त्याच्यावरती शोध लावून त्यांनी ते सिद्ध केलं आहे की पाण्याला भावना आहेत. आणि म्हणून आपल्या शरीरात जे 70 ते 80% जे काही आपल्या शरीरात पाणी आहे, त्या पाण्यांवरती म्हणजे त्याच्यामुळे आपल्यावरती सुद्धा तितकाच जास्ती पद्धतीने आपल्यावरती परिणाम होत असतो, त्या वातावरणाचा परिणाम होत असतो. आणि म्हणून त्या वातावरणाचा परिणाम जर योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे असेल, त्याचबरोबर नियतीसुद्धा आहे, नियती नेहमी तथास्तु म्हणत असते, फक्त तुम्ही त्याच्यावरती पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, त्याच्यावरती शुभ संकल्प केले पाहिजेत, तर निश्चितच नियती नेहमी तथास्तु म्हणते. म्हणून हे परिणाम, हे व्हेव्ज आपल्यावरती परिणाम करत असतात, म्हणून पॉझिटिव्हनेस पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की आपण त्या मान्य केल्या पाहिजेत, ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे, जे जे मला दिसतंय किंवा जे जे माझ्याकडे मला जे जे भेटणार आहे किंवा भेटतंय, किंवा मला एखादी व्यक्ती भेटते, मला एखादी गोष्ट भेटते, मला एखादं सुखयुक्त असं काही ना काहीतरी गोष्टी मिळत असतात. पण ह्या सगळ्या वस्तू असो, व्यक्ती असो, सगळ्या ह्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, त्यांच्यामध्ये परिवर्तन होणार आहे किंवा त्यांच्यापासून आपल्याला वियोग होणार आहे, हे ॲक्सेप्ट करायला शिका. त्याचबरोबर माझं शरीर आहे, ह्या शरीराला कधी ना कधी हे व्याधीरूपी शत्रू जे आहेत, ते शत्रू मला पकडणार आहेत. पण ह्यासाठी आपल्याला सजग जर राहिलं, म्हणजे तो पकडणार नाही अशातला भाग नाही, सुखावह होऊन आपल्याला जायचं असेल, किंवा आधी पहिलं हे सांगायचं की ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे की नाही, हे सगळं नाशणार आहे, हे सगळं जाणार आहे, मलाही कधीतरी जायचं आहे, ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आपण ह्या गोष्टी कारणीभूत होत आहेत. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जसं मी एक प्रश्न विचारतो, ह्या एका आठवड्यातनं म्हणजे मागच्या आठवड्यातला समजा एखादा रविवार आहे, त्या रविवारपासून कालच्या शनिवारपर्यंत मी पॅनिक झालो नाही किंवा पॅनिक झाले नाही असं कोण आहे तर हात वर करा, असं जेव्हा मी प्रश्न टाकतो त्याला हा काय प्रश्न आहे, म्हणजे हात वर येत नाही. पण ज्या वेळेला त्यांच्यावरती मनावरती संस्कार करून त्यांना जेव्हा मी आसनं शिकवतो, प्राणायाम शिकवतो, त्याला खरा योग म्हणतात. कारण तन आणि मन त्यांचं एकरूप करूनच त्यांच्याकडनं ते व्यायाम किंवा त्यांच्याकडनं ती कलाकृती, त्यांच्याकडनं ते आसनाची स्थिती करून घेतली जाते. आणि तो अवेअरनेस ठेवून जेव्हा आपण आसनं आणि सगळा व्यायाम करतो, त्यावेळेला आपल्या मनावरती हा संस्कार होतो. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी आता सगळ्यांचे हात वर यायला लागले, सर मी यावेळेला आता अजिबात पॅनिक झालो नाही किंवा झाले नाही. म्हणून काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या असतात. माझं म्हणणं, काही जण असेही मला भेटलेले आहेत की आम्ही देवभीव काय मानत नाही, काय देव करतो आमच्या बाबतीत, असं देवाने केलं तसं केलं, असे तक्रार करणारी आहेत आणि आम्ही देव मानत नाही असेही म्हणणार आहेत. माझं म्हणणं, ठीक आहे ना, नका मानू. पण देव जरी मानला नाही तरी काही अशी वचनं आहेत किंवा काही असे ग्रंथ आहेत की जे पूर्वी तुम्ही बघितले असाल, वाचले असाल, तपासले असाल. आता समर्थ रामदासांनी दासबोध लिहिलेला आहे किंवा मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, तर आपण त्याची पारायणं करणारी किंवा केलेली बरीच आपल्याला पाहायला मिळतात. आता हे पारायण जर केलं तर त्यातनं मला काय मिळणार आहे, शांती मिळणार आहे का, मनःशांती मिळणार आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण मी
त्यावेळेला ते पारायण करताना वेळ लावलेली असते. मला काही अन्य कामं असतात, मला काही कुणीकडे जायचं असतं, त्यामुळे नाही नाही सकाळी लवकर उठतो. अरे काय फार वेळ लागत नाही, अमुक ते अमुक म्हणजे 7 दिवसाचं पारायण असेल तर अमुक ते अमुक अध्याय वाचायचे, तमुक ते तमुक अध्याय वाचायचे, ते किंवा ह्याच्यातलं असेल तर अमुक ते अमुक समास वाचायचे. आणि मग ते ठरवून अमुक अरे काय नाही 2-3 तास लागतात असं म्हणून आपण ते बसतो. पण काही गरजच नाही ना असं बसायची. त्याला त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, केवळ मनुष्याने कसं राहावं, कसं वागावं, त्या मनुष्याला नेमकं म्हणजे भगवंत नेमका काय आहे, माझ्या रामाची म्हणजे राम माझा कसा आहे, रामाची करुणा, त्याचं जे प्रेम आहे, त्याची जे करुणामय तो जो आहे, असा करुणाकर आहे, रघुनाथ आहे. तर हा त्याचं प्रेम आपल्यावर कसं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याची स्तुती आहेच, पण त्याचबरोबरीने आपण जीवनामध्ये कसं राहिल्यानंतर आपल्याला हे प्राप्त होईल याच्या गोष्टी लिहिल्या आहेत. मग हे मी त्या निर्जीव मूर्तीपुढे किंवा फोटोपुढे वाचून मला त्यातनं काय मिळणार नाही आहे की अमुक वेळेत मी वाचून ते फटाफट पूर्ण करणार, मी पारायणं केली, एवढी अमुक अमुक पारायणं केली, नाही होणार. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यातनं बोध घ्यायचा आहे फक्त. म्हणून ते एक एकदा वाचा, एक एक अध्याय घ्या किंवा एक एक समाज घ्या आणि त्याच्यातनं आपण जर वाचलं की हे त्याच्यात काय सांगितलं आहे, मग ह्यातलं आपल्याला काय शक्य आहे, आपण ह्याच्याप्रमाणे होतंय का, आणि बरं ह्याचं नुकसान काय आणि ह्याचे म्हणजे तोटे काय आहेत आणि फायदे काय आहेत ह्याचा विचार केला की सगळं होत जाते आपोआप. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जेव्हा याला असे काही कथा आहेत, मुद्दाम मी काही थोडक्यात सांगतो. घोड्याखाली जेव्हा म्हणजे घोडा उभा होता, अवखळ उधळणारा, इकडे तिकडे पळणारा घोडा आज शांत कसा म्हणून बघायला गेलं तर गजानन महाराज त्या चारी पायांच्या खाली ते झोपलेले आहेत जमिनीवर. तो घोडा शांत उभा आहे. असा अवखळ घोडा, उधळणारा घोडा, लोकांच्या शेताची वाट लावणारा घोडा आज शांत झाला कारण गजानन महाराज खाली झोपलेले होते. ही एक कथा झाली. दुसरी कथा आणखीन सुद्धा म्हणजे अशा अनेक कथा आहेत, पण त्यातल्या आणखीन काही ठराविक सांगण्यासारख्या. आता गावचे पाटील आहेत, त्यांनी त्या उसाच्या ह्यानी ते गजानन महाराजांना चोप द्यायला सुरुवात करतात, पण पाठीवरती एकही वळ उठत नाही. अरे गावच्या संताला छळलं हे त्यांच्या लक्षात येतं आणि तेव्हा ते त्याला शरण जातात. गजानन महाराज उठतात शांतचित्ताने, ते ऊस सगळे एकत्र करतात, ती मोळी करतात, त्याचा रस पाडतात, तो रस गर्भ अभिमानी पाटलांना पिण्यासाठी देतात. मग यातून या कथेतनं मी काय घ्यायचं आहे, साधी गोष्ट आहे. पहिल्या कथेचा भावार्थ हाच आहे की मन जे आहे तो घोडा, म्हणजे मन हे घोड्यारूपी, म्हणजे घोडा जो आहे तो मन जसं इकडे तिकडे भटकत असतं, तसं घोडा जसा इकडे तिकडे उधळत असतो तसं हे मन उधळत असतं. आणि म्हणून मनुष्य, मन अधिक ईश, ज्या मनावरती ईशाचं प्रभुत्व आहे तो मनुष्य. मग ते ईशाचं प्रभुत्व म्हणजेच परमेश्वराचं प्रभुत्व ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्या मनामध्ये त्या मनाला कुठेतरी गुंतवून ठेवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी ते फक्त एक भगवंताचं गोड नाम ते त्या मनामध्ये ठेवा, किंवा तो नुसता ओम हा मनामध्ये ठेवा, स्मरणात ठेवा. फक्त आतून त्याचं गुंजन चालू असू द्या. जसं एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला की मनामध्ये सतत तेच असतं, बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष नसतं, तसं बाकीच्या गोष्टी करत असताना मनामध्ये फक्त तो एक विचार ठेवा, मनामध्ये फक्त एक ते भगवंताचं गोड नाम ठेवा. म्हणजे ते उधळणारं, चौफेर उधळणारं जे मन आहे ना ते शांत होणार आहे. तसं योगाच्या माध्यमातून आपण त्या तन आणि मन एकरूप करून त्या गोष्टी केल्या की ते मन एका जागी शांत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राणायामाच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा आपण तो प्राण, तो वायू, ती जी श्वसनाची प्रक्रिया आहे, ती श्वसनाची प्रक्रिया योग्य पद्धतीने करणं म्हणजेच तो प्राणायामाचा प्रकार आहे आणि त्यातनं आपलं मन स्थिर होणार आहे. हे त्या कथेतनं सांगितलेलं आहे. अगदी आता दुसरी कथा जी सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही सारे एक व्हा. ती मोळी केली तेव्हा त्या ताकदीचा वापर गोड करा, चांगल्यासाठी करा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्या गर्भ अभिमानी पाटलांनी त्या उसाच्या रसाची गोडी चाखली. त्यातनं त्यांना एकच सांगायचं होतं की देह देवाचे मंदिर, जशी उसात रे साखर तसा देही हा परमेश्वर. मग म्हणून त्याला जोडूनच सांगावंसं वाटतंय की आता शिमग्याचे दिवस आहेत. ते शिमग्याला जेव्हा आता ते कोरोना वगैरे म्हणून त्या काही नियमानुसार सोडून द्या, पण पालख्या नाचवल्या जायच्या, लाकडी पालख्या, त्याच्यामध्ये देव बसलेले असायचे आणि ते बसवलेले असायचे. त्याच्यामध्ये भावना आहे, त्याच्यामध्ये श्रद्धा आहे आणि आम्ही त्यावेळेला मानतो, त्याचा ओटी भरतो, त्याच्यापुढे आपण वेगवेगळे काही गोष्टी ठेवतो आणि त्याला भेटतो. पण खरंच मनापासून अरे वा देव आला, देव आला असं म्हणून मनापासून त्याला आपण कधी अगदी प्रफुल्लित होऊन त्याच्याकडे हर्षभरीत त्याचं ते मुखवदन त्याचं पाहिलं की आपल्याला तो आनंद दिसतो का, तो करुणा त्याची ती घेणं वगैरे असं कॉन्सन्ट्रेट होऊन कधी बघितलं आहे का?
मुळात असं आहे की देहरूपी जी पालखी आहे ती प्रत्येकाला दिलेली आहे भगवंताने. मग ती लाकडाच्या पेक्षा कितीतरी शतपटीने अधिक वेगळी आहे. लाकडाच्या पालखीत आणि ह्या पालखीत काय फरक आहे विशेष? ते सुद्धा नाश पावणार आहे आणि हे सुद्धा नाश पावणार आहे. पण तरी देखील त्याच्यामध्ये असलेला देव महत्त्वाचा तितकाच असा आहे त्या पालखीमध्ये. तसंच या पालखीमध्ये बसलेला आत्माराम रूपी देव हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या आत्मारामाची जर सेवा करायची असेल, ती पालखी खेळवायला शिकलं पाहिजे. आपल्या घरामधले असलेले बुजुर्ग असतील, आपल्या घरामध्ये असलेले नातेवाईक असतील, आपल्या आणखीन कोण अडला गांजलेला असेल, तर त्या पालखीतल्या त्याच्या देवाला पहा आणि त्याला जी काही गरज आहे, त्याला जी काही मदत हवी ती मदत करा. ती खरी सेवा ठरेल, ती खरी पालखी खेळवल्याचं पुण्य मिळेल. आणि म्हणून मी एक हायकूतला प्रकार सांगतो. आलिशान गाडीतून वृद्धाश्रमात, आलिशान गाडीतून वृद्धाश्रमात कुत्राही बरोबर जाताना, आलिशान गाडीतून वृद्धाश्रमात कुत्राही बरोबर जाताना भेटायला आजी आजोबांना, भेटायला आजी आजोबांना. या 3 ओळीत एवढं सामावलं आहे. अरे त्या आलिशान गाडीमध्ये कुत्र्याला हॅ करत बाहेर तो बघत जातो आणि त्याला त्याचं कौतुक करून जातो. पण मग ते आजी आजोबांना घेऊन गेलं, जरा कुठे फिरवलं, तर ते जास्ती महत्त्वाचं आहे नाही का? त्याला न्यास, त्याच्याबद्दल काही नाही, प्रत्येकाची आवड आहे. पण सांगायचा भाव हाच की देहरूपी पालखीमध्ये असलेल्या भगवंताला बघा, मग तो प्रत्येकाच्या मनुष्याच्या राही बघा. कारण योगी या दुर्लभ ऐसा म्या देखिला साजन, अनंत रूपे अनंत वेशी देखिला म्या त्यासी. तो प्रत्येकाच्या हृदयात वास करतोय, तो प्रत्येकाच्या ठाई आहे. मग त्याला त्या त्या रूपात बघण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. आणि म्हणून ह्या मनाला काही गोष्टी ह्या मान्य करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच काय, जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला की ही प्रत्येक गोष्ट नाश पावणार आहे. प्रत्येक ज्या बाबतीत ज्या जी गोष्ट आपल्याला भेटणार आहे, जो व्यक्ती भेटणार आहे, त्याच्यापासून वियोग हा आहेच. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा आनंद आणि त्याची सेवा आपल्याला करण्याची ही संधी प्राप्त झालेली आहे. जशी एखादी गाडी मेकॅनिक म्हणजे त्या डॉक्टरकडे घेऊन जातो, त्याच्यामध्ये जरा कुठेतरी आवाज बारीक सारीक येतोय म्हणून त्याचे जसं मेंटेनन्स करतो, तसा मेंटेनन्स ह्या गाडीचा, या पालखीचा आपण आपल्या ह्या योगाच्या माध्यमातून, म्हणजेच तन आणि मन जोडून, ते कनेक्शन जोडून, अवेअरनेस ठेवून जर आपण तो व्यायाम केला, जर आपण ते सगळं कृती केली, आसनांची केली, अगदी खरंच प्रामाणिकपणे, जसं की तर आपल्याला ते शरीराला म्हणजे पोषक ठरणार आहे, ती पालखी व्यवस्थित राहणार आहे. आणि जसं की आपण जे योगा म्हणजे आसनं करत असताना मी एखादा चला उजवा हात सरळ, दोन्ही हात दोन्ही बाजूने खांद्याच्या रेषेत सरळ करा, दोन्ही बाजूला न्या. त्याच्यानंतर ते हात वरती घ्या, दोन्ही हाताचे दंड आपल्या कानाला लावा, सरळ रेषेत आपले हात वर असू द्या. आणि ज्या वेळेला मी हात ताणून वर नेतो त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये कुठे ताण पडतोय ह्याच्याकडे नीट मन बुद्धीने लक्ष द्यायचं आहे. ते वाकून बघायची गरज नाही. किंवा दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट की ज्या वेळेला आपण हात वर घेतोय तेव्हा श्वास घेत वर घेतले असतील तर तो श्वासाचा आतला आवाज, त्याबरोबर शरीरात होणारे वेगवेगळे आवाज, त्या हृदयाचे ठोके पण ऐकू येतात का, इथपर्यंत अगदी आपली मन बुद्धीने ते ऐकण्याचा, तो अनुभवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला तो ती जी स्थिरता आहे ना ती प्राप्त होणार आहे. त्या प्रत्येक कृतीतनं, त्या प्रत्येक आसनातनं, मग ते कोणतेही असू दे, सूर्यनमस्कार असू दे किंवा म्हणजे तो सर्वांग सुंदर व्यायामच आहे त्यामुळे तो असू दे, किंवा अनेक आसनं असू देत, किंवा प्राणायाम असू दे, तर त्याच्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हाला हे कधी माहिती आहे का? बघा तुम्ही प्राणायामामध्ये जेव्हा आपण कपालभाती करतो, कपालभाती करत असताना आता मी माझ्या काही वेगळ्या म्हणजे ज्या योगाच्या बाबतीतल्या किंवा आसनांच्या बाबतीतल्या किंवा प्राणायामांच्या बाबतीतल्या ज्या काही अनुभवाधीत अशा असलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला नंतर वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त आत्ता एवढीच तयारी तुमच्या म्हणजे मनाची आपण करतो आहोत ह्याच्यामध्ये की आपल्या मनाने काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं आणि त्या मनाबरोबर तन आणि मन जोडून सगळ्या गोष्टी करणं, याच्यातून तुम्हाला आनंद मिळणार आणि याच्यातूनच तुम्हाला योग जो काय आसन आहे ती प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला एक अशी गोष्ट सांगेन की एखादी म्हणजे समजा आसनं करतोय, आसनं करत असताना जसं सांगितलं तुम्हाला की प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन मनाने पूर्णपणे जुळून कुठे हे येतोय, आवाज येतोय वगैरे ह्या बघणं. तसं प्राणायामामधला जो कपालभाती आहे त्या कपालभातीमध्ये जेव्हा आपण असं करतो
बघा तुम्ही, म्हणजे ज्याला जसं झेपेल तेवढा तो स्ट्रोक आणि फोर्स देणं महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला आत्ता सांगत नाही त्याविषयी, कपालभातीविषयी, पण ते माहिती चांगली घेतल्याशिवाय करू नका. आणि म्हणून फक्त एवढंच सांगेन की कपालभाती जेव्हा आपण असा करतो, असा श्वास टाकण्याची प्रक्रिया चालू असते. पोटाला जर आपोआप बसतो, येणारा श्वास आपोआप येत असतो, त्याला कुठेही रोखायची गरज नाही. तर असा जेव्हा कपालभाती करतो आणि कपालभाती करून ज्या क्षणी आपण थांबतो, त्या क्षणी तुम्ही तुमच्या श्वासाकडे पटकन मनबुद्धीने बघा. तो श्वास जिथल्या तिथे थांबलेला असतो, काही क्षण थांबलेला असतो. म्हणजेच तो आपण घेत पण नाही आणि सोडत पण नाही, अशी स्थिती येते. एकदम मस्त स्थिती येते, एकदम आनंद शरीराला मिळतो. तुम्ही थांबल्यानंतर फक्त त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि तो बघा तुम्ही पटकन कपालभाती पूर्ण केल्यानंतर 5 मिनटं काय असेल तुम्ही केल्यानंतर बघा तुम्ही ते थांबलात, त्या थांबलेल्या क्षणाला फक्त तुम्ही ती वेळ पकडा. त्या थांबलेल्या क्षणाला तुम्ही बघा मनबुद्धीने, आपला श्वास थांबलेला आहे, स्थिर आहे, घेतलाही जात नाही आणि सोडलाही जात नाही. असं काही क्षण आपण थांबलेलो असतो. आणि मग त्याच्यावरती लक्ष द्या आणि ती संधी पकडून त्या संधीमध्ये तुम्ही मनाला समजवा की हे भगवंता, तुझं रूप माझ्यामध्ये सामावलेलं आहे आणि माझं रूप तुझ्यामध्ये सामावलेलं आहे. तू नि मी वेगळा नाही, हे फक्त तुम्ही मनाला समजवा. तू माझ्याकडे सतत माझ्याबरोबर आहेस याची जाणीव ठेवा. काही वेगळं नाही. भगवंत म्हणायचं असेल, जसं आपण ही वीज आहे, त्या विजेला एक विशिष्ट उपकरण लावल्यानंतर ते, कारण ती वीज जिथे बनवली जाते तिथे सुद्धा काहीतरी घर्षण होऊन ती निर्मिती होऊन ती एका साठवली जाते आणि ते विशिष्ट पद्धतीने त्याला तशीच वायर लागते आणि त्याला तशीच बटणं ती लावावी लागतात. ते केल्यानंतर तशी ती आपल्याला त्यातनं तो पंखा फिरतोय, ती ट्यूबमधनं तो प्रकाश येतोय. ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत, तसं या प्राणायामाच्या माध्यमातून, ह्या आसनांच्या माध्यमातून त्या मनाला आपण जर एकदा जोडलं आणि एकदा ते समजून घेऊन त्याला स्थिराव करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच हा बाजूला असलेला जो भगवंत आहे, परमात्मा आहे, प्राण आहे, त्याच्यामध्ये आपण एकरूप निश्चित होऊ आणि त्याचा आनंद आपण निश्चित घेऊ. आणि म्हणून पहिलं जर काही गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ही लक्षात ठेवा, म्हटलं तर आपल्या हातात बरंच काही आहे आणि म्हटलं तर आपल्या हातात काहीही नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. उदाहरणार्थ सांगायचं झालं, मी इथे आहे आणि बाहेर गावाला किंवा लांब कुठेतरी बाहेर गावी माझी काहीतरी जवळची व्यक्ती आहे आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्याचा फोन येतो, असं असं झालं काय. मग लगेच मी खालीवर काय करू असं करून जे खालीवर होतो आपण, तसं व्हायचं नाही. कारण पहिलं त्याच्यामुळे ते पॅनिक झाल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीवर आपण चिडल्यामुळे आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर असा परिणाम होतो की आपण विचित्र करून बसतो. आणि म्हणून मनावरती ताबा मिळवला ह्या सगळ्या माध्यमातून, ते मिळवण्याचं ते साधन आहे. तसंसाठी हे उभं शरीर दिलेलं आहे. आणि म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि जे व्यक्ती तिथे आहे त्याच्यासाठी पहिलं घरात पाणी प्या, शांत व्हा. आता आपल्याला याच्यावरती काय करता येईल याचा विचार करून त्याला सोल्युशन शोधा. अमुक माणसाला फोन लावला तर तो तिथे जाईल. आणि जे होणार आहे, जे घडणार आहे, ते आपण त्यात बदल करू शकत नाही. एवढं फक्त ॲक्सेप्ट करा. म्हणजे मग हे जे काही टेन्शन नावाची जी किंवा ताणतणाव ज्याला आपण म्हणतो, ते जेव्हा आपण घेतो ते घेऊ नये, ह्यासाठी हा खटाटोप आहे. हे ताणतणाव घेऊन आपण काहीही साध्य करू शकत नाही. आणि म्हणून ताणतणाव निघून जाण्यासाठीचे हे संस्कार मनावरती करण्याची ही गोष्ट आहे. म्हणून कुठलीही गोष्ट असू दे, आपण प्रत्येक गोष्टीला हसत सामोरं जाऊया आणि त्याला सामोरं जाताना पॉझिटिव्हली त्याच्याकडे पाहून आपल्याला ह्याच्यात काय करता येईल, त्या वेळेचा, वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे, त्या वेळेचा आनंद घ्यायला शिकला पाहिजे. असं करून आपण तन आणि मन एकत्र करून आपला जो व्यायाम आहे, जो आसन आहे, ते करून आपण योग साध्य करूया. आज मी फार आपला वेळ घेत नाही आहे, आज मी इथेच थांबणार आहे. ह्याच्या पुढचे काही आपण जे व्याख्यानं किंवा लेक्चर आपण म्हणू ते आपण नंतर पाहणार. त्याचे विषयी तसेच त्याला जोडूनच असणार आहेत. आजचा पहिला हे प्राथमिक विचार मी आपल्यासमोर मांडला आहे, केवळ एवढ्याचसाठी की आपल्याला, आपण योगाला जातो तर योगाला जातो मी नेमकं काय करतो याची विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि तिथे
या पद्धतीने शिकवलं पाहिजे. तर मी आज इथेच थांबणार आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटणारच आहोत. नमस्कार. धन्यवाद. हरिओम.